माझा प्रभाग माझं विजन या विशेष कार्यक्रमामध्ये मी सुनील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतोय। मी आज वार्ड क्रमांक 14 मध्ये आहे। खरं तर वार्ड क्रमांक 14 मध्ये जर पाहिलं तर भाजपकडनं जे रविशंकर जाधव जे आहेत या निवडणुकीच्या मैदानामध्ये आहेत। त्यांनी अनेक वर्ष जे आहेत या प्रभागाचं जे आहे त्यांनी नेतृत्व केलेलं आहे। सर, आपण प्रभागामध्ये जातो या प्रचारादरम्यान लोकांच्या काय भावना आहेत? नमस्कार, मी रविशंकर जाधव। लोकांच्या भावना रविशंकरला मतदान नाही आशीर्वाद देण्यासाठी लोक आता पूर्ण ताकदीनिशी माझ्या पाठीशी आहेत। जिथं जातोय तिथं तुम्ही स्वतः आता बघतोय की स्वतः एवढ्या मोठ्या प्रमाणात स्वागत, या बसा चहा घ्या, बऱ्याच ठिकाणी गंध लावून औक्षण केलं जातं आणि आरत्या केल्या जातात। एवढं प्रेम या लोकांचं आहे। म्हणून माझं दैवत आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब यांनी सांगून गेलेत की विकासाच्या पाठीमागं आपण कायमस्वरूपी राहिला पाहिजे। देशामध्ये ज्याचं सरकार आहे, सन्माननीय नरेंद्र मोदी साहेबाचं सरकार आहे, महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस साहेबाचं सरकार आहे। ज्याचं सरकार केंद्रामध्ये आहे त्याचंच सरकार महाराष्ट्रात असलं पाहिजे आणि त्याचंच सरकार लातूर जिल्ह्यामध्ये राहायला पाहिजे आणि त्याचंच सरकार महानगरपालिकेमध्ये आलं पाहिजे, असं माझं दैवत आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी सांगितल्यामुळं मी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। खरं तर म्हणजे तुम्ही अनेक वर्ष झालं या तुमच्या प्रभागाचं तुम्ही नेतृत्व करताय। आता या प्रचारादरम्यान कोणते प्रमुख मुद्दे घेऊन आपण जात आहे? खरं तर फार मोठे मुद्दे काहीच राहिले नाहीत, भरपूर कामं झाले। तुम्हाला मी ज्या वॉकिंग आपण ग्रीन बेल्टमध्ये तुम्ही माझी मुलाखत घेतायत, या ठिकाणी अक्षरशः बसता येत नव्हतं, या ठिकाणी फिरता येत नव्हतं। आम्ही वॉकिंग ट्रॅक केला, कंपाऊंड वॉल केली, या ठिकाणी बसण्यासाठी लोकांना बेंचेस केले। या ठिकाणी तुम्ही पाहत असताना या प्रभागामध्ये मी खणीमध्ये खालच्या बाजूला येत असताना कंपाऊंड वॉल केली, या ठिकाणी दवाखाना केला, त्याच्या अलीकडल्या बाजूला मंगल कार्यालय केलं, त्याच्या अलीकडल्या बाजूला दवाखाना केला, त्याच्या बाजूला एक बौद्ध विहार बांधतोय, खाजानगरमध्ये दवाखाना केला। आणि तुम्हाला माहिती सांगू इच्छितोय की प्रभाग क्रमांक 14 मध्ये जे लातूरमध्ये नाही ते प्रभाग क्रमांक 14 मध्ये आहे म्हणलं तर सुद्धा चुकीचं होणार नाही। 2750 आम्ही निराधाराच्या पगारी चालू केल्या, 447 लोकांच्या विधवाच्या पगारी केला, 85 अपंगाच्या पगारी चालू केल्या। या ठिकाणी 500 ते 550 घरकुल या ठिकाणी मंजूर केले। त्यामध्ये रमाई आंबेडकर आवास घरकुल योजना असेल किंवा पंतप्रधान आवास योजना घरकुल असेल, या माध्यमातून लोकांना आपण घरकुल देण्याचा प्रयत्न केला। या वार्डामध्ये मी सकाळी 6 वाजल्यापासून ते संध्याकाळी 10 वाजल्यापर्यंत लोकांच्या संपर्कात राहतोय। असा एक बी नाही मोबाईल केला आणि मी उचलला नाही। मी उचललो नसलं तर पुन्हा फोन लावतो आणि लोकांना लगेच रिप्लाय देतो। बरं, आता खरं तर म्हणजे या तुमच्या प्रभागामध्ये जे आहेत, तुम्ही जर समजा उद्या महानगरपालिकेमध्ये निवडून आलात तर तुमचं या प्रभागासाठीचं विजन काय असणार आहे? तुम्हाला माहिती राहावं, या ठिकाणी ते सांगता राहिलं, या ठिकाणी आम्ही बौद्ध विहार बांधलं। त्या बौद्ध विहारामध्ये खालच्या बाजूला हॉल आहे, वरच्या बाजूला भंतीजीला राहण्याची सोय आहे, 3ऱ्या मजल्यावर जे लातूर जिल्ह्यामध्ये नाही असं आम्ही अभ्यासिका त्या ठिकाणी करतोय। येणाऱ्या काळामध्ये आम्ही सरस्वती कॉलनी पाण्याच्या टाकीच्या ठिकाणी क्षेत्रीय कार्यालय आणलं, त्याच ठिकाणी एक मोठं अद्यावत आम्ही वाचनालय त्या ठिकाणी करण्याचा मानस या ठिकाणी ठेवलेला आहे। जे नवं ते प्रभाग क्रमांक 14ला हवं। माझे नेते आदरणीय स्वर्गीय विलासरावजी देशमुख माझं दैवत आहे, त्यांनी सांगितल्याप्रमाणे विकासाच्या मागे राहायला पाहिजे। म्हणून मी या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितोय की माझ्या प्रभागामध्ये आता तुम्हाला माहिती राहावं, मी स्विमिंग टँकची सुद्धा या ठिकाणी मी सोय करणार आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये चांगले कामं या ठिकाणी रस्ते नाल्या तर कायमस्वरूपी आपल्याला करावंच लागतात। त्याच्या वेगळं आपल्याला काहीतरी लोकांना दिलं पाहिजे, देता आलं पाहिजे आणि माझे दैवत विलासरावजी देशमुख साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मी काम करतो। महानगरपालिकेमध्ये तुमची सत्ता आली भारतीय जनता पार्टीची, तर या लातूर शहरासाठीचं पहिलं भाजपाचं विजन काय असणार आहे किंवा भाजप म्हणजे पहिलं कुठलं काम जे आहे ते करणार आहे? या ठिकाणी तुम्हाला माहिती राहावं, परवाच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ या लातूरला आले होते। खरं तर पाण्याची समस्या अतिशय भेडसावत आहे। आपण 2016ला पाहिलेला दुष्काळ असेल, या ठिकाणी रेल्वेनं पाणी लातूरला आलं। खरं तर परवा देवाभाऊंनी सांगून गेले की पुन्हा एकदा धनेगावहून दुसरी पाईपलाईनचं काम या ठिकाणी चालू आहे। खरं तर ट्रॅफिकची समस्या आहे,
आणखी तुम्हाला सांगतो की प्रत्येक चौकात CCTV कॅमेरे लावावे लागतील. गुन्हेगारी प्रवृत्ती या लातूरमध्ये राहायला नाही पाहिजे. खरं तर लातूर एक शांत शहर म्हणून स्वर्गीय शिवराज पाटील चाकूरकर साहेब असतील, विलासराव साहेब असतील, माझे नेते दिलीपराव साहेब असतील, यांनी या शहराला अतिशय शांत ठेवलेलं आहे. आणि ते शहर लातूर शहर हे शांत राहायला पाहिजे. खरं तर मी ज्या पार्टीमध्ये गेलो आहे, खरं तर त्या पार्टीचे नेतेसुद्धा अतिशय शांत आणि हे शहर शांत राहायला पाहिजे. संभाजी भैया असतील, अभिमन्यू पवार साहेब असतील, रमेश अप्पा कराड साहेब असतील, अर्चना पाटील ताई असतील, बसवराजजी पाटील साहेब असतील, अजित पाटील कवेकर साहेब असतील. खरं तर यांचं विजन लातूरसाठी अतिशय चांगलं लातूर, स्वच्छ लातूर, सुंदर लातूर असं करण्याचं मानस असल्यामुळं मी आज भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यांनी उमेदवारी दिली आणि लोकांच्या स्वप्नातलं लातूर करण्याचं मानस या भाजप पार्टीनं ठेवल्यामुळं मी या विकासाच्या मार्गामध्ये निघालो आहे. खरं तर महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर आपण भाजपाची युती आहे, युतीचं सरकार आहे. मात्र लातूर महानगरपालिकेवरती स्वतंत्र जे आहेत प्रत्येक पक्ष लढत आहेत. याचा नेमकं फटका कुणाला बसणार आणि फायदा कुणाला होईल वाटतं? बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येकाची भावना असते, सगळ्यांनी लढलं पाहिजे. खरं तर लोकशाही आहे, लोकशाहीच्या माध्यमातून हा भारत देश चालतो. खरं तर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब असतील किंवा सगळेच महापुरुषांनी या भारतामध्ये लोकशाही नांदण्यासाठी आपला एकमेव देश असा आहे की ही देश हा लोकशाहीच्या माध्यमातून चालतो. सगळेच पक्ष लढतात. येणाऱ्या काळामध्ये निवडून आल्यानंतर काय होईल ते आज सांगता येणार नाही, पण उद्या नक्कीच ह्याच्यावर चर्चा होईल आणि चांगला या लातूरला एक शांत प्रशासन किंवा शासन मिळेल एवढंच या ठिकाणी. तर शेवटचा प्रश्न, आपण प्रचार करताय, मतदारांना काय आवाहन करणार मतदानासाठी? मी गेल्या 25 वर्षापासून या प्रभागाचं नेतृत्व करतोय. मी खरं तर लोकाला मतदान मागत नाही, लोकाला आशीर्वाद मागतोय. आणि लोकाला येणाऱ्या 15 तारखेला लोकांनी मी, रविशंकर जाधव, करुणा शिंदे मॅडम असतील, स्वाती घोरपडे मॅडम असतील, उद्धव तेलंगे साहेब असतील, या चौघालाही आम्हाला कमळाच्या चिन्हासमोर बटन दाबून आम्हाला मतदान रूपी आशीर्वाद द्यावा एवढंच या ठिकाणी आवाहन करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण आम्हाला वेळ दिला त्याबद्दल खूप खूप आपला धन्यवाद. Thank you. आणि आपण चांगल्या मताने निवडून याल असं आम्हाला आम्ही आश्वस्त करतो. खरं तर लातूरची जनता हे सुज्ञ आहे. येत्या 15 तारखेला मतदान होणार आहे आणि 16 तारखेला या महानगरपालिकेचा जो आहे तो निकाल लागणार आहे. नेमकं जनता गुलाल कुणाला लागणार हे पाहणं महत्वाचं आहे. कॅमेरामॅन संदीप गवळीसह सुनील कुमार, एकमत डिजिटल, लातूर.